सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले। पक्षाचे अधिकृत उमेदवार मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे आणि सविता रुपनर यांनी यावेळी विकासाचा संकल्प व्यक्त केला। कार्यालय उद्घाटनानंतर चारही उमेदवारांनी घर टू घर पदयात्रा करत प्रचाराला सुरुवात केली। मागील 5 वर्षात नगरसेवक म्हणून त्यांनी केलेल्या रस्ते, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट आणि गटार सुधारणा या विकास कामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केला। महिलांनी उमेदवारांचे औक्षण व ओवाळणी करून शुभाशीर्वाद दिले। प्रभागाच्या विकासासाठी भाजपलाच पुन्हा संधी देऊ असा विश्वास अनेक नागरिकांनी बोलून दाखवला। विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित असलेल्या या प्रचाराला उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत असून प्रभाग 11 मध्ये भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 2026च्या त्या निवडणुकीच्या प्रसंगी आम्ही जे नागरिकांच्या आणि आपल्या प्रभागात जे आता प्रचाराचा शुभारंभ आणि जी फेरी आता आम्ही चालू केलेली आहे, अतिशय उत्साही आणि एकदम उत्साहपूर्वक आमच्या वातावरण आपल्या 11 नंबर प्रभागात आम्हाला पाहायला मिळालं। नक्कीच प्रभागातल्या लोकांसंग आमची जी कनेक्टिव्हिटी या 5 वर्षाची झालेली आहे, त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर प्रत्येक घरातल्या माता भगिनींना आम्ही त्यांच्या जवळची आणि त्यांच्या विश्वासातली माणसं वाटल्यामुळं आम्हाला प्रत्येक घरातनं आता एकदम आरत्या वगैरे करणे किंवा एकदम चांगलं वातावरण आम्हाला सकाळपासून पाहायला मिळालं। 2019ला आम्हाला ज्या पद्धतीनं भारतीय महानगरपालिकेत या प्रभागातल्या लोकांनी पाठवलं मतदान करून, त्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की रस्ता, गटर आणि लाईट, पाणी, या सगळ्या अपेक्षा ह्या 5 वर्षात आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा तिन्ही नगरसेवकांनी प्रयत्न केला। त्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलं। 20 ते 25 कोटी रुपये प्रत्येकाच्या निधीतून आम्ही या प्रभागासाठी खर्च केलेला आहे। त्यामुळे प्रभागातील जनता आमच्यावर अतिशय खुश आणि एकदम आनंदी आहे आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच ह्याही 5 वर्षात आम्हाला मिळणार आणि आत्ताच्या इलेक्शनला नक्कीच भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मला वाटते प्रभागातील 4ही उमेदवारांना अतिशय प्रचंड बहुमताने ही लोक आणि ही जनता मायबाप आम्हाला निवडून देईल। ह्या 5 वर्षात जे काही काम केले ते नक्कीच या अखंड सांगली महानगरपालिका क्षेत्रात उठून दिसणार आहे आणि पुढच्या महानगरपालिकेचे जे 5 वर्षाचं आमचं जे धोरण आहे की आम्ही या प्रभागात काय करणार आहे, तर ते सुद्धा आम्ही आराखडा त्याचा सुद्धा तयार केलेला आहे। 2च दिवसात तो आराखडा आम्ही जनतेच्या समोर मांडणार आहे आणि त्यावेळी मला वाटते अखंड सांगली जिल्ह्यातील लोक आमच्या संजयनगर सारख्या या प्रभागाला पाहायला येतील अशी मी नक्कीच आशा व्यक्त करतो।